नमस्कार मित्रांनो, जय नवनाथ. ओम नमो आदेश. आपण अनेक वेळा नवनाथ हे नाव ऐकतो. नवनाथांची आरती करतो, जप करतो, त्यांच्या मंदिरात दर्शन घेतो. पण मनात एक प्रश्न नक्की येतो. नवनाथ म्हणजे काय? ते कोण होते? त्यांना नवनाथ का म्हणतात? आणि त्यांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला मिळते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथांचे संपूर्ण रहस्य, त्यांचा इतिहास, आध्यात्मिक महत्त्व आणि प्रत्येक नाथाची माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवनाथ म्हणजे काय? नव म्हणजे नऊ आणि नाथ म्हणजे स्वामी, गुरु किंवा मार्गदर्शक. नवनाथ म्हणजे असे 9 महान योगी ज्यांनी योग, तपश्चर्या, अध्यात्म आणि मानव कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. नाथ संप्रदायात भगवान शिव यांना आदिनाथ म्हणले जाते. त्यांच्याकडून ही योग्य विद्या पुढे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांसह अनेक महान योगींमध्ये प्रसारित झाली. नवनाथ हे केवळ संत नव्हते, तर ते सिद्धयोगी होते. त्यांच्या योगशक्तीमुळे अनेक चमत्कार घडल्याचा कथा आजही सांगितल्या जातात. नाथ संप्रदायाची सुरुवात भगवान शिवांकडून झाली असे मानले जाते. भगवान शिवांनी माता पार्वतीला योगविद्या सांगितली. ती विद्या मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाली आणि पुढे गोरक्षनाथांनी ती संपूर्ण भारतभर पोहोचली. नाथ संप्रदाय जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन सर्वांना सन्मान दिला जातो. नवनाथांची नावे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, नागनाथ, भर्तृहरिनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ या प्रत्येक नाथांनी वेगवेगळ्या मार्गाने अध्यात्माचा प्रसार केला. मच्छिंद्रनाथांना नाथ संप्रदायाचे प्रथम महान गुरु मानले जाते. कथेनुसार त्यांनी समुद्रात भगवान शिवांकडून योगविद्या ऐकली आणि सिद्धयोगी बनले. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील सर्वात महान शिष्य म्हणजे गोरक्षनाथ. गोरक्षनाथ हे भारतातील सर्वात प्रसिद्ध योगी मानले जातात. त्यांनी हठयोगाचा प्रसार केला. त्यांच्या नावाने अनेक मंदिरे, मठ आणि परंपरा आजही जिवंत आहेत. त्यांनी लोकांना स्वयं साधना आणि गुरुसेवेचे महत्त्व शिकवले. कानिफनाथ महाराष्ट्रात अत्यंत पूजनीय आहे. मडी डोंगर, गड किल्ले आणि अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे आहेत. त्यांच्या भक्तांचा विश्वास आहे की कानिफनाथ भक्तांचे संकट दूर करतात. गहिनीनाथ हे संत निवृत्तीनाथांचे गुरु मानले जातात. त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या परंपरेला दिशा मिळाली असे सांगितले जाते. त्यांनी भक्ती, योग यांचा सुंदर संगम घडवला. नागनाथ हे महान तपस्वी होते. त्यांनी अहंकाराचा त्याग करून साधेपणाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांच्या जीवनातून नम्रतेचे महत्त्व शिकायला मिळते. राजा भर्तरी यांनी राजसुख सोडून संन्यास स्वीकारला. त्यांचा संसाराचा त्याग करून आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला. त्यांचे जीवन वैराग्याचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. रेवणनाथांनी समाजसेवा, भक्ती आणि योग यांचा प्रसार केला. त्यांच्या अनेक चमत्कारांच्या कथा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चरपटीनाथांना साधेपणा आणि आत्मशुद्धीवर भर दिला. त्यांच्या शिकवणीत लोभ, मोह आणि अहंकाराचा त्याग करण्याचा संदेश आहे. नवनाथांची शिकवण: गुरुशिवाय ज्ञान नाही. सत्याचा मार्ग स्वीकारा, अहंकार सोडा, सर्वांवर प्रेम करा, नामस्मरण करा, स्वयं आणि साधना ठेवा. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. आजच्या काळात नवनाथांचे महत्त्व: आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती हवी असेल तर नवनाथांचे विचार अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी शिकवलेला संयम, साधना, श्रद्धा आणि गुरुसेवा हा जीवनाला योग्य दिशा देणारा मार्ग आहे. मित्रांनो, नवनाथ हे केवळ 9 संत नव्हते, तर अध्यात्माचे तेजस्वी दीपस्तंभ होते. त्यांच्या जीवनातून आपण श्रद्धा, स्वयं, भक्ती आणि गुरुसेवेचा अमूल्य संदेश देऊन घेतो. मित्रांनो, तुम्हाला नवनाथांची सेवा करायची असेल तर
गुरुवारी करा. रोज नसेल जमली ना तरी पण गुरुवारी करा. खूप अनुभव येतो. माझ्या जीवनातील खूप काही प्रसंग आहेत जे माझ्या कानिफनाथांमुळे घडलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाथबाबांवर एकदा नक्की विश्वास ठेवा आणि अनुभव घ्या. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, अलख निरंजन आदेश. जय नवनाथ. धन्यवाद.